ब्लड कलेक्शन झालेलं आहे. तर ब्लड कलेक्शन झाल्यानंतर आपण आता फेस क्लिनिंग करतोय. म्हणजे काही डोळ्यामध्ये किंवा चेहऱ्यावरती काही डिग्रेस असेल तर ते आपण क्लीन करून घेणार आहे. तर त्याकरता आता हे NS सोल्युशन आहे, हे अनस्टराइड आहे. त्याला आपण आता थोडं पिअर्स करून घेऊ निडलने. निडल आणि डोळ्यांना वॉश दिलाय आणि चेहऱ्यावरती पण थोडंसं आपण NS सोल्युशनने क्लीन करून घेतलं. ओके. त्यानंतर आपण हे वॉश पीसने चेहरा ड्राय करून घेतला. फेस क्लीनिंग झाले. फेस क्लीनिंग झाल्यानंतर आता आपण साईट प्रिपेअर करणार आहे, जिथे आपल्याला आता हे सगळं स्टराईल ज्या वस्तू आहेत अरेंज करणार आहे आपण. तर त्यासाठी आता मी अल्कोहोल स्वॅबने साईट प्रिपेअर करतोय. ते अल्कोहोल स्वॅब घेतलं त्याची मी आता ही साईड क्लीन करून घेते पूर्ण. आपली ही साईड आता क्लीन झाली. आता माझे अनस्टराइल कॅप, मास्क आणि ग्लोव्स हे मी आता रिमूव्ह करतो. स्टराइल कॅप, मास्क, ग्लोव्स रिमूव्ह केले. आता मी स्क्रब करतो. स्क्रबिंग मध्ये आता पहिले सगळे फिंगर्स पाम टू पाम रबिंग करते. 10 टाइम्स आपण हे सगळं स्टेप रिपीट करतो. 10 टाइम्स. त्यानंतर पाम टू डॉर्सन 10 टाइम्स या सगळ्या स्टेप रिपीट करतो. त्यानंतर थंब, रिस्टपासून एल्बोस पर्यंत. स्क्रब झाला. स्क्रब झाल्यानंतर आता स्टराइल कॅप, मास्क आणि गाऊन घ्यायचं आणि नंतर शेवटी ग्लोव्स. मनीषा मला आता स्टराइल कॅप, मास्क आणि गाऊन देशील. पहिले हे दाखवते. स्टराइल कॅप, मास्क आणि हे दाखवते सगळं. स्टराइल गाऊन, त्यानंतर स्टराइल ग्लोव्स आणि कॅप, मास्क गाऊनमध्येच आहे ना. ओके, ठीक आहे. चला आता हे कॅप आणि मास्क काढून घेतोय. कॅप कुठे आहे? इकडे. कॅप घातली. त्यानंतर स्टराइल मास्क, त्यानंतर स्टराइल गाऊन. ओके. ओके. आता मला स्टराइल ग्लोव्स देशील. स्टराइल ग्लोव्स आता स्टराइल ग्लोव्स स्टराइल केले इथे मध्ये एक गोष्ट. ओके.
स्टराईल कॅप मास्क मास्क झालं आहे. ओके, आता मला प्लेन टॉवेल द्यायचं. टॉवेल द्या, ओपन करून घ्यायचं. स्टराईल झोनमध्ये आता आपण कंजक्टर प्रिपरेशन करणार. त्यासाठी आता मला हे प्रिपरेशन किट पाहिजे. हे PTO केलेलं आहे. ओके, हे प्रिपेअर किट आहे. याच्यामध्ये आता हे स्टराईल MS सोल्युशन आहे. नंतर हे कॉटन मोल्डर, स्टराईल बाउल, नंतर स्टराईल नीडल आहे आपल्याला पेअर्स करण्यासाठी. नंतर स्टराईल अँटीबायोटिक, स्टराईल कॉटन बॉल्स आणि बर्ड्स म्हणजे CTA कॉटन टिक ॲप्लिकेटर्स ते पहिले आपण अरेंज करून घेऊ. हॉस्पिस स्टराईल हॉस्पिस टू कॉटन बॉल्स 10 कॉटन बॉल घ्यायचे ते. आता म्हणजे मला याच्यामध्ये बिटाडीन लागेल. तुम्हाला बिटाडीन टाकून होतं इकडे बॉलमध्ये बिटाडीन टाक, भरपूर प्रमाणात टाक, जास्त टाकली तर चालेल. कॉटन टिप ॲप्लिकेटर जे आहे ते बिटाडीनमध्ये डीप करून आपण पहिले कंजक्टर ॲप्लिकेट करणार. आता पहिल्यांदा कंजक्टर जो आहे हा लॅटरल टू मिडियल पण हे करणार. त्यानंतर आपण कॉटन टिप ॲप्लिकेटर दुसऱ्या साईड परत डीप करून घेणार. त्यानंतर आता लोअर लीड रिट्रॅक्ट करून परत लॅटरल टू मिडियल आपण हे पेंट करून घेतली. त्यानंतर कॉटन टिप ॲप्लिकेटर आपण डिस्कार्ड केलं. त्यानंतर दुसरं कॉटन टिप ॲप्लिकेटर टिप केलं. त्यानंतर सेम अदर आयसाठी पण लॅटरल टू मिडियल परत साईड चेंज केली. परत लोअर लीड रिट्रॅक्ट केली, लॅटरल टू मिडियल. परत CTA डिस्कार्ड केलं. त्यानंतर परत नवीन CTA बिटाडीनमध्ये डीप करून आता आपण आयलॅशेस पेंट करून घेणार. मिडियल टू लॅटरल लोअर लीडचं केलं. आता अपर लीडचे आयलॅशेस कॉटन टिप ॲप्लिकेटर परत डिस्कार्ड केलं. मिडियल टू लॅटरल, तसंच लोअर लॅशेसला पण मिडियल टू लॅटरल. त्यानंतर अप्पर लीड मिडियल टू
लॅटरल, लोअर लिड medial to lateral. Same other eye साठी upper lid medial to lateral, lower lid medial to lateral. पेन झालं. त्यानंतर आपण दोघं डोळ्यांमध्ये 1.5 ml बेटाडीन इन्स्टॉल करणार. आपण लोअर लिड रिट्रॅक्ट केली आणि त्यामध्ये 1.5 ml बेटाडीन इन्स्टॉल केलं. सेम अदर आय साठी पण 1.5 ml बेटाडीन इन्स्टॉल केलं. आयलिड व्यवस्थित क्लोज करून घेतली आणि हे 5 मिनिटासाठी आपण असंच ठेवणार आहे. आता हे 5 मिनिटं होईस्तोवर आपण फेस पेंटिंग करणार. बेटाडीन मध्ये डीप करून घेता. मोस्टपासून आपण लॅटरली कानापर्यंत पेंट करणार. नंतर कॉटनवर डिस्कार्ड करतो. तर परत नवीन कॉटनवर लोअर लिड पासून खाली डिस्कार्ड करा. वरती फोरहेड पासून पेंट करून घेतलं. असं 5 स्टेपमध्ये आपण पेंट करून घेतलं. सेम अदर आय साठी पण पेंट करून सेम लेफ्ट आयला पेंटिंग करू. कॉटन बॉल टिप केला खाली काम करायचं. कॉटन बॉल डिस्कार्ड केला. परत नवीन घेतला. अपर लिड डिस्कार्ड केलं. लोअर लिड डिस्कार्ड केलं. अपर लिड डिस्कार्ड आणि सर्वात शेवटी फोरहेडवरून पेंट करतो. असे 10 स्टेपमध्ये पेंट करून घेतलं. आपण आता हे सगळे साईड टाकून देतो. याचं काम झालं आहे. आय वॉश दोन्ही पण